रामाचं नाव. कौसल्येला आणि वसिष्ठ ऋषींना राम हा ईश्वराचा अवतार आहे हे माहीत होतं. त्याचं नाव काय ठेवायचं हा त्यांना प्रश्न नव्हता. पण दशरथाला मात्र तो मोठाच प्रश्न होता. त्याने वसिष्ठ ऋषींना विचारलं तेव्हा त्यांनी प्रथम एकदम ज्ञानाच्या अविर्भावात सांगितलं, अरे सगळी नावं आणि रूपं ही ह्याचीच आहेत. हा अनंत नामी आहे. शिवाय याला खरं तर काहीच नामरूप नाही. त्याच्या पलीकडचा असा हा अनामी आहे. यावर दशरथ हात जोडून म्हणाला, कृपा करून मला कळेल असं बोला. हा माझा पुत्र आहे, हा अनामी आहे म्हणून याचं नाव ठेवलं नाही तर लोक मला नावं ठेवतील. शिवाय अनामी नामाने त्याला हाक कशी मारणार? हाक मारल्याशिवाय प्रेम कसं व्यक्त करणार? हे बोलताना दशरथाने सर्वांच्या मनातला भाव सांगितला. तत्वज्ञानाने भावनेची भूक भागत नाही हे सत्यही त्याने प्रकट केलं. यावर वसिष्ठ ऋषींनी ज्या नामाने माणूस उद्धारून जातो ते रामनाम हेच याचं नाव असं सांगितलं. दशरथाला अत्यंत आनंद झाला. आपलं आपलेपण जसं आपल्या नावात असतं तसं देवाचं देवपण त्याच्या नामात असतं. वसिष्ठाच्या दृष्टीने अजन्मा जन्मला होता आणि अनामी असा देव आता राम हे नाम धारण करून अवतारला होता. यथाअवकाश रामाचा नामकरण विधी झाला. रामाचं मधु संस्करण. रामचंद्रांना मधू चाटवण्याचा विधी करायचा असतो. मध चाटवण्याचा विधी म्हणण्याचं कारण असं की त्यावेळी प्रथम बाहेरचा पदार्थ बाळाच्या मुखात घालत असतात. तो मधुर असावा, त्याचबरोबर तो संस्करित असावा म्हणून तो मध मंत्र्यांच्या उच्चाराने संस्कारित केला जात असे. भारतीय संस्कृतीत अन्नग्रहण करणे हे यज्ञकर्म समजलं जातं. कारण जसं अन्न ग्रहण केलं जाईल तशी वृत्ती, विचार किंवा भावना निर्माण होतात. देवाचं नाम, मंत्र यासह पहिला घास घ्यावा आणि ज्यांना अजून समज यायची असते अशा लहान अर्भकांना घास भरवताना मोठ्या माणसांनी नाममंत्र उच्चारावे. बरीच माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांना समज येत नाही ते आपण सोडून देऊ, पण आपण मात्र असं करू नये. असंस्कारित अन्न स्वतः ग्रहण करू नये, मुलांना करू देऊ नये. स्वयंपाक करणाऱ्याने नामस्मरण करावं आणि पाकसिद्धीबरोबरच पाकशुद्धी होते. असो तर रामचंद्राच्या मधुसंस्कारण विधीच्या वेळेला रामाच्या मुखाकडे पाहत मंत्र म्हणताना वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या दर्शनाने आणि अंतरातल्या ईश्वर भावामुळे समाधी लागून गेली. दशरथ आपला नेहमीच्या व्यावहारिक पातळीवरच्या प्रेमात होता. तो अगोदर उतावळा झाला होता. त्यात वसिष्ठ समाधीत निशब्द होऊन गेलेले. तेव्हा त्यांनी हलवून दशरथांना विचारले, अहो तुम्हाला हे काय झाले? मंत्र कोण म्हणेल? मंत्र आठवत नाहीत का? या वेळेपर्यंत वसिष्ठ भानावर आले होते. ते म्हणाले, अरे याला पाहून मी कोण आहे, कुठे आहे, माझं नाव काय आहे हे देखील मी पूर्ण विसरून गेलो. तर मंत्र कुठून आठवणार? त्यानंतर मंगल मंत्राच्या उच्चाराने तो मध संस्कारित झाला आणि मधापेक्षा मधुर मुखातल्या मधुर जिवेला स्पर्श करून तो मधाचा थेंब धन्य झाला. तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला पुढची गोष्ट उद्या सांगेन. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.